जे अशा पद्धतीने बोलतायत त्यांना खरं तर लाजच वाटल्या पाहिजे। आम्ही प्रत्येकाला संधी देण्याचं काम करतो। अरे जातीत वाटायचं तर काम तुम्ही केलं लोकसभेच्या वेळेला। जाती धर्माचे राजकारण विरुद्ध सर्वांना संधी, सालेकसा नगरपालिकेच्या निवडणुकीत नवा वाद। नमस्कार, सत्य को जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। सालेकसा गोंदिया काँग्रेसकडून नेहमीच भारतीय जनता पक्षावर भाजप जाती धर्माचे राजकारण करत असल्याचा आरोप होत असताना सालेकसा येथील स्थानिक निवडणुकीत भाजपने घेतलेल्या एका धाडसी निर्णयामुळे राजकीय चित्र बदलले आहे। भाजपने ओपन जनरल कॅटेगरीतून एका अनुसूचित जाती समाजातील उच्च शिक्षित उमेदवाराला संधी देऊन सर्वांना संधी देण्याच्या धोरणावर आपण ठाम असल्याचे दाखवून दिले आहे। या निर्णयामुळे सालेकसा नगरपालिकेच्या निवडणुकीत जाती धर्माचे राजकारण विरुद्ध गुणवत्ता असा नवा वाद आणि चर्चा सुरू झाली आहे। विधान परिषद सदस्य तसेच महाराष्ट्र प्रदेश भाजप महिला आघाडीच्या अध्यक्ष चित्राताई वाघ यांनी सालेकसा येथील नगरपंचायत अध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र बडोले आणि 17 प्रभागांतील 17 नगर परिषद सदस्यपदाच्या उमेदवारांच्या जाहीर सभेनंतर माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी काँग्रेस सध्या सालेकसा नगरपंचायत निवडणुकीत अनुसूचित जाती एससी आणि ओबीसी असा मुद्दा चालवून जात आणि धर्माचे राजकारण करत असल्याबद्दल सडकून टीका केली। चित्राताई वाघ यांनी स्पष्ट केले की भाजपने जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता गुणवत्तेला आणि कार्यकर्त्याच्या कामाला महत्त्व दिले आहे। त्या म्हणाल्या, आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ओपन जनरल कॅटेगरी असतानाही आम्ही आमच्या एका अनुसूचित जातीतील भावाला त्या ठिकाणी संधी दिली आहे। आम्हाला विश्वास आहे की जनता त्यांना चांगल्या मतांनी निवडून देईल। भाजप उमेदवार डॉक्टर राजेंद्र बडोले यांच्या गुणवत्तेवर आणि अनुभवावर भर देत त्यांनी सांगितले की हा सालेकसाचा जावई उच्च विद्याविभूषित पीएचडी केलेला आहे। ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतील आणि या नगरपालिकेचा चेहरामोहरा बदलतील। लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी संविधान बदलणार असा खोटा नरेटिव्ह सेट करून लोकांच्या मनात विष पेरल्याचा आरोपही त्यांनी केला। परंतु आता भाजपने एका आरक्षित वर्गातील उमेदवाराला ओपन जागेवर संधी देऊन आपण आरक्षणाची चौकट मोडून आणि सर्वांना संधी देण्याच्या धोरणावर ठाम असल्याचे दाखवून दिले आहे। काँग्रेसकडून जातीधर्माच्या राजकारणावर टीका होत असताना सालेकसा येथे भाजपने एका अनुसूचित जातीतील उमेदवाराला ओपन कॅटेगरीतून संधी देऊन एक नवा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे। एखाद्या ओपन कॅटेगरीमध्ये एखाद्या आमच्या एससी भावाला आम्ही संधी दिली, हे चांगलं आहे का वाईट आहे? तुम्ही जातीपातीमध्ये त्या ठिकाणी भेदभाव करता। आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ओपन जनरल असताना आम्ही आमच्या एका एससी भावाला त्या ठिकाणी संधी दिली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की जनता त्यांना चांगल्या मतांनी निवडून देईल। या सालेकसाचा जावई एवढंच नाही तर उच्च विद्याविभूषित पीएचडी केली, त्यांनी कुठे गेले? या इकडे त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं। आज ते इतके वर्ष काम करतायत, त्यामुळे कशा पद्धतीने काम करायचं आणि या सालेकसाचा या नगरपालिकेचा कशा पद्धतीने चेहरा मोहरा बदलायचं काम राजेंद्रजी खूप चांगल्या पद्धतीने करतील हा विश्वास आहे। जे अशा पद्धतीने बोलतायत त्यांना खरं तर लाजच वाटल्या पाहिजे। आम्ही प्रत्येकाला संधी देण्याचं काम करतो। अरे जातीत वाटायचं तर काम तुम्ही केलं लोकसभेच्या वेळेला। खोटा नरेटिव्ह तुम्ही सेट केला, तुम्ही लोकांच्या मनामध्ये विष पेरलं, खोटं बोललात तुम्ही की संविधान बदलणार आहे। आणि आता काय, लोकसभेमध्ये चांगल्या पद्धतीने त्यांची जीत झाली, आम्ही मागे राहिलो। आम्ही कधी कुठले आरोप केले नाही, आम्ही आमच्या कामावरती आत्मचिंतन केलं। जिथं आम्ही कमी आहोत दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो आणि तुम्ही बघितलं की विधानसभेमध्ये कशा पद्धतीने रिझल्ट आम्हाला मिळाला। आणि म्हणून मला सांगायचंय की हे जे काही बोलतायत त्यांचे थोतांड आहेत। आमचा राजेंद्र खूप चांगल्या मतांनी आमचा भाऊ निवडून देणार आहे आणि मला तर भारतीय जनता पार्टीचे नेते आमचा संजय पुराम आमदार यांचं कौतुक आहे की ओपन जनरल कॅटेगरी मधून आमच्या एका भावाला एससी भावाला त्या ठिकाणी उभं केलंय त्यांनी। थँक्यू। आता सालेकसा येथील जनता भाजपच्या या उमेदवाराला कसा प्रतिसाद देते आणि हा नवा राजकीय संदेश मतदारांना कितपत आकर्षित करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।